हॅलो. आज मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे, जी की आपल्या ड्रायव्हर भावाविषयी आहे. गाडी कशा प्रकारे चालवायची याच्याविषयी. बघा, आता गाडी थांबलेली आहे. आता आपण या गाडीला चालवू. कारण मी सांगतो मला की मी 5 वर्षापासून गाडी चालवतो. मी माझा पूर्ण अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तरी तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा. हे बघा, आता काय करायचंय, पहिले गाडी उभी आहे. उभी गाडी आहे. हे बघा, हे 1 नंबरला हा कलस आहे. हा 2 नंबरला बघा हे ब्रेक आहे. आणि हा 3 नंबरचा जे आहे ना, हे एक्सलेटर आहे. म्हणजे आपण जी रेस करतो ना, ती रेस आहे. असं धरा, एक्सलेटर म्हणतात त्याला. तर काय करायचं, पहिले आता बघा हा कलस आहे. मी काय करणार, आता मला गाडी सेल्फ घ्यायचा आहे. मला एक तर मी काय करणार, सेल्फ घ्यायचा आहे मला. एक तर गाडी मी पहिले न्यूटन करणार, नाहीतर डायरेक्ट क्लच दाबून शेल्फ मारणार. कारण माझी गाडी गिअरमध्ये आहे. आता माझी गाडी गिअरमध्ये आहे, तर मी आता डायरेक्ट शेल्फ मारू शकत नाही. कारण तसा शेल्फ तो घेणार नाही गाडी. ती शेल्फ मारता वेळेस धक्के देणार गाडी. त्यामुळे काय करायचं, एक तर बघा, आता एक तर मी काय करणार, हा गिअर आहे. हा गिअर एक तर मी आता न्यूटन करणार आणि हा गाडीचा शेल्फ आहे, हा शेल्फ घेणार. नाहीतर काय करणार मी, हे बघा, हे माझा पहिला गिअर आहे. आणि आता काय करणार, मला गिअरमध्ये गाडी चालू करायची आहे डायरेक्ट. तर मी काय करणार, हे बघा, हे क्लच आहे. गाडी गिअरमध्ये असल्यामुळे मी काय करणार, क्लच दाबून गाडी चालू करणार. आणि मला काय करायचं, न्यूटनमध्ये जर करायची असली गाडी चालू, तर मी काय करणार, हे न्यूटन झाली माझी गाडी. आता मी काय करणार, बिना क्लच दाबता गाडी चालू करणार. बरोबर. आता बघा, ही न्यूटन आहे. आता मला क्लच दाबायची गरज नाही. बघा, गाडी बंद आहे. आता चालू होणार गाडी. हे बघा, हे बघा, गाडी चालू झाली. तुम्हाला आवाज आला असेल. आहे, ही न्यूटन आहे. म्हणजे मला आता क्लच दाबायची गरज पडलेली नाही. आता मी काय करणार, गाडी आता बंद करणार. मी आता काय केले, गाडी बंद केली. परत मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी करतो. आता काय करायचं, आता मी पहिला गिअर टाकणार. हे बघा, पहिला गिअर टाकलेला आहे. आता मला बिना क्लचची गाडी शेल्फ घेता येणार नाही, कारण ती चालूच होणार नाही. ती दचकी देईन गाडी. आता मी क्लच दाबल्याशिवाय गाडी चालू करू शकत नाही, कारण ती गिअरमध्ये आहे. गिअरमध्ये गाडी चालू होत नाही बिना क्लच दाबल्याची. आता बघा, हे मी आता चालू करून बघतो. हे बघा, कारण आपला क्लच दाबलेला असल्यामुळे गिअरमध्ये गाडी असते ना, स्पष्ट चालू होती आणि ती दचके देत नाही आणि ती रनिंगसुद्धा घेत नाही. आता बघा, हा पहिला गिअर आहे टाकलेला मी. आता काय करायचं, आपल्याला गाडी आता पुढं न्यायची आहे. हा पहिला गिअर आहे. आता हे मी बघा क्लच दाबलेला आहे. आता काय करणार मी, गाडी आता मला समोर घ्यायची. म्हणजे आता समजा आपल्याला समोर रस्त्यानं जायचं. आता बघा, मी काय करणार, हा ते क्लच जे आहे ना, थोडीशी मागं घेतो. थोडीशी, म्हणजे व्यवस्थित दिसन आहे सगळं. आता काय करणार मी, हा क्लच आहे. आता गिअर पहिला टाकलेला आहे, क्लच आहे. गाडी कधी गाडी समोर न्यायची, पहिल्या गिअरमध्ये समोर न्यायची. कारण दुसरा गिअर जरी असला तर आपली गाडी लवकर समोर जाणार नाही. जाईन पण थोडा वेळ लागेल त्याला. मग काय करायचं, आता पहिला गिअर आहे, हा क्लच आहे आणि हा ब्रेक आहे आणि हा एक्सलेटर आहे. तर काय करायचं, हे बघा, आता माझी गाडी मला रोडवर न्यायची, म्हणजे स्टेअरिंग फिरवावं लागेल. हे मी आता काय करणार, स्टेअरिंग थोडी फिरवली आणि आता हा क्लच सोडायचा. पहिले क्लच थोडा आरामानं क्लच सोडायचा आहे. बघा, मी क्लच सोडतोय. मी क्लच जसा क्लच सोडन ना, क्लच सोडल्याच्या नंतर थोडी रेस द्यायची. जेवढ्या आरामानं आपण क्लच सोडतो तेवढ्याच आरामानं रेस द्यायची. एकदम रेससुद्धा करायची नाही, कारण रेस एकदम केल्याच्या नंतर तुमची गाडी कुणीकडेही पळन. हे बघा, आता माझी गाडी थोडी रनिंग घेत आहे. आता मी काय करणार, मला आता दुसरा गिअर टाकायचा आहे. बघा, क्लच दाबलाय मी. हे बघा, क्लच दाबलाय आणि हा दुसरा गिअर. आणि परत तेच
थोडा थोडा आरामानं क्लच सोडायचा आणि थोडी थोडी रेस द्यायची. हे बघा, क्लच सोडल्याच्या नंतर अशी थोडी रेस द्यायची, म्हणजे आपली गाडी बंद पडणार नाही आणि झटकेसुद्धा देणार नाही. हे बघा, आता तिसरा गिअर टाकायचा आहे आपल्याला. बघा, आता थोडी रनिंग घेतलेली आहे गाडीनं. आता तिसरा गिअर टाकायचा आहे. परत क्लच दाबायचा. हे बघा, क्लच दाबला आणि हे तिसरा गिअर, आणि परत हा आरामात क्लच सोडता वेळेस आरामात रेस करायची आहे. कधी गडबड करायची नाही. गाडी शिकता वेळेस गडबड केल्यानं गाडी लवकर शिकणार नाही तू. आता हे परत चालली आपली गाडी. परत आता मला वाटलं की मला आता गाडी चौथ्या गिअरमध्ये घ्यायची आहे. परत काय करायचं, बघा, आता गाडी रनिंग घेतलेली आहे. आता चौथा गिअर टाकायचा ना. परत क्लच दाबला, परत चौथा गिअर असा वळला आणि क्लच थोडा सोडत रेस केली, म्हणजे आपली गाडी व्यवस्थित रूटिंगला चालन. हे बघा, गाडी चालू आहे. आता थोडी रनिंगसुद्धा घेतलेली आहे चौथा गिअर टाकल्यामुळे गाडीनं. हे बघा, तर चौथा गिअर. आता रनिंग थोडी जास्त वाढल्याच्या नंतर आपल्याला गाडी सांगते की आता तुम्ही 5वा गिअर टाका. म्हणजे जे आता रेग्युलर गाडी चालवतात, जो डेली गाडी चालवतात, त्यांना कळते की आता चौथ्या गिअरहून आपल्याला 5व्यावर घ्यावं लागन. त्या मोसमून असते गाडी. आता तुम्ही शिकल्याच्या नंतर तुम्हालासुद्धा त्या गाडीचा अनुभव येईल की चौथ्याहून आपल्याला 5व्यात कधी घ्यायची. गाडीची फायरिंगच सांगते. हे बघा, आता 5वा गिअर टाकायचा आहे आपल्याला. हे मी काय करणार आहे, क्लचवर पाय नाही माझा. आता हे क्लच दाबणार आणि हे बघा 5वा गिअर टाकणार आणि परत क्लच सोडत थोडी रेस देणार. म्हणजे सगळे कृत्य जे करतोय ना आपण, ते व्यवस्थित करायचं, आरामात करायचं. काही गडबड करायची नाही. काही गडबड केल्याने आपलंच नुकसान होतं. बघा, हे बघा, आता मला वाटते असं धरून चालला की मी माझ्या म्हणजे जे ठिकाण आहे माझं समोर जाण्याचं, आता मला वाटते की मी त्या ठिकाणापर्यंत समजा पोहोचलो. उदाहरणार्थ सांगतोय तुम्हाला फक्त की मी एखाद्या ठिकाणी 100 किलोमीटर जायचं आहे मला. आता मी समजा त्या ठिकाणावर गेलो. फक्त मी तुम्हाला गाडी थांबवायची कशी आहे याच्याविषयी माहिती देणार आहे. बघा, आता मी आलो माझ्या ठिकाणावर असं धरून चला, आणि आता मला इथंशी माझी गाडी थांबवायची आहे. माझी गाडी आहे 5व्या गिअरमध्ये. काय करायचं आहे, हे बघा, 5व्या गिअरमध्ये आहे. आता मग माझी गाडी पूर्ण स्पीडमध्ये आहे. तर मी काय करणार, मला थांबवायची आहे. पहिले मी क्लच दाबणार. गाडी किती स्पीडमध्ये असू द्या, पहिले क्लच दाबणार आणि लगेच आरामात ब्रेक दाबत घेणार. असं आरामात ब्रेक दाबत घेणार आणि माझी गाडी अशी कंट्रोल होते. बघा, हे बघा, आता थांबत आली माझी गाडी. हे बघा, थांबली. तुमचा 5वा गिअर टाकलेला 5वाच आहे. कारण थांबवता वेळेस पहिले क्लच दाबल्याच्या नंतर गिअर कितवाही असो, त्याला काहीही होत नाही. क्लच पहिले दाबणे आणि आरामात आपल्या ब्रेकवर पाय देत आरामात गाडी कंट्रोल करते. एकदम ब्रेकवर सुद्धा पाय द्यायचा नाही. कारण एकदम ब्रेकवर सुद्धा पाय दिल्याने काय होतं की आपली गाडी एकदम जाग्यावर थांबन, म्हणजे मागचं येऊन आपल्याला धडकू नाही. त्यासाठी आपल्याला हळूवारपणे ब्रेकवर पाय देत घ्यायचा आहे. बघा, आता परत हे बघा, 5वा गिअर आहे मी काढतोय. हे बघा, न्यूटन, आणि हे पहिला इकडं असते. हे बघा, पहिला गिअर. हे बघा, आता मी पहिला गिअर टाकलेला आहे. हे 5वा होता, इथून काढून डायरेक्ट पहिला केला. आता बघा, मी हळूवारपणे परत तुम्हाला दाखवतो. हा क्लच सोडत, हे बघा, आता क्लच सोडायलो मी आणि ही रेसवर बघा माझा पाय. हे बघा, तर जसं आपण क्लच सोडून तशी थोडी रेस वाढवायची असते. बघा, परत बघा, हे आता मला वाटायला दुसरा गिअर टाकायचा आहे. परत क्लच दाबून हे दुसरा गिअर आणि आरामात परत क्लच सोडत परत रेस करायची. आणि तुम्ही असं एकदमही गाडी शिकणार नाही. कारण तुम्ही 1-2 दिवस तरी अनुभवी ड्रायव्हर, तुम्हाला गाडी जर शिकायचीच असेल ना, 1-2 दिवस अनुभवी जे ड्रायव्हर असतो ना रेग्युलर रोडला, ते 1-2 दिवस तुमच्यासोबत ठेवा. डायरेक्ट गाडीसुद्धा चालवू नका. कारण त्याच्यामध्ये कसं असते, हे रोडवर गाडी चालते तर आपल्याला रस्त्याचा अनुभव आलेला नसतो. त्यामुळे आपल्यासोबत जी घटना व्हायच्या आधीच तिचा काळजीपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. कारण ती घटना जेणेकरून टळू शकते. थँक्यू आणि धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा.